मंडळी नमस्कार. मुंबई पुणे रस्त्यावर या महामार्गावर मी सोमवारने फाटा इथे उभा आहे आणि आज आम्ही चाललो आहोत एकविरा आईच्या दर्शनाला. चला तर मग बोला एकविरा आईचा उदो उदो. आज चांगला व्हिडिओ झाला पाहिजे. चांगला व्हिडिओ झाला काल एकच नंबर. कार्ला लेणी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ मळवली येथील प्राचीन बौद्ध लेणी. या लेण्यांच्या प्रवेशद्वारावरच श्री एकविरा देवीचं मंदिरसुद्धा आहे. अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी आपण चाललो आहोत. मित्र हो नमस्कार. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी माझ्या मित्रांसोबत आलो आहे एकविरा आईच्या दर्शनाला आणि इथे मुंबई पुणे महामार्गावर इथे कार्ल्याच्या फाट्याला थांबलेलो आहोत. इथून पुढे साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर विहेरगाव आहे आणि तिथूनच वरती रस्ता जातो कार्ल्याच्या लेण्यांना. तर चला तर मग आपण जाऊ एकविरा आईच्या दर्शनाला. विहेरगावात पायरी मार्गालगत आपणास श्री एकविरा देवीचे एक मंदिर दिसते. नव्याने जीर्णोद्धार झालेले या शक्तिपीठाचे नाव आहे श्री एकविरा देवी पायथा मंदिर. या परिसरात आपणास 3 मंदिरांचे दर्शन होते. समोर दिसणारे हे पायथा मंदिर, मध्यावर असणारे 5 पायरी पादुका मंदिर आणि डोंगर माथ्यावर असणारे एकविरा आईचे मुख्य मंदिर. चला या पायथा मंदिरात आपण देवीचे दर्शन घेऊन पुढे डोंगरावर असणाऱ्या मुख्य मंदिरात जाऊ. आगरी कोळी समाजाचं कुलदैवत असलेलं लोणावळ्याजवळील विहेरगाव येथील डोंगरावर असणारं श्री एकविरा देवीचं मंदिर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान मानलं जातं. पायरी मार्गाने मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपणास साधारणतः 40 मिनिटं लागतात. डोंगराच्या मध्यापर्यंत आपणास गाडीने सुद्धा जाता येते. यांचा आठवड्याला चक्कर होती मुंबईला नोकरी केली त्यामुळे त्यांना माहिती आहे इकडचं सगळं. डोंगराच्या मध्यभागी असणाऱ्या या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून आपणास मंदिराकडे जाण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागतात. हे मंदिर मुंबईपासून 100 किलोमीटर तर पुण्यापासून साधारणतः 75 किलोमीटर अंतरावर आहे. या खालून वर येणाऱ्या पायरी मार्गाने आपण पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आपणास 5 पायरी पादुका मंदिर दिसते. या पादुका मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे एकविरा आईच्या मुख्य मंदिराकडे जाणार आहोत. लोणावळ्यापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरावर असणारं हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. कार्ल्याच्या एकविरा आईला आदिशक्ती रेणुका देवीचं रूप मानलं जातं. आगरी कोळी समाजाचं हे कुलदैवत आहे. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. दरवर्षी चैत्र महिन्यात देवीचा येथे विशेष उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. अनेक पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या कार्ला येथील या एकविरा देवीच्या मंदिराला आपण भेट देणार आहोत. तसंच येथील बौद्धकालीन लेणीसुद्धा पाहणार आहोत. गडाच्या पायऱ्या चढून वर आल्यावर मुख्य गेटमधनं प्रवेश करताना उजव्या बाजूस आपणास तिकीट घर दिसते. एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनात जाण्यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मात्र लेणी पाहण्यासाठी ₹25 प्रतिमानसी तिकीट घ्यावे लागते. भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असणारी ही लेणी पर्यटकांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुली असतात. प्रांगणात प्रवेश केल्यावर आपणास समोर डोंगरात कोरलेल्या भव्य अशा गुंफा दिसतात आणि मंदिराच्या कळसाचे सुद्धा दर्शन होते. मंडळी आपण आता एकविरा देवीच्या मंदिराजवळ पोचलो आहोत. हा गड चढून आणि
माझ्या मागे तुम्हाला एकविराईचं मंदिर दिसत असेल. गड चढता चढता थोडासा दम लागला, पण इथे आल्यावर मंदिराचा कळस पाहिला आणि निश्चिंत झालो. सगळा शीण निघून गेला. खूप सारी गर्दी, आज मंगळवार आहे देवीच्या दर्शनासाठी, पण तरीही या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास एकविराईचं दर्शन घडवणार आहे. चला आपण आता मंदिरात जाऊया. मंडळी, खूप छान दर्शन झालं एकविराईचं. आत्ताच दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना एकविराईचं दर्शन घडणार आहे. बोला एकविराईचा उदो उदो. देवीचे दर्शन करून प्रसन्न चित्ताने आम्ही आता इथून बाहेर पडत आहोत. चला दोन चला रे. किल्ले का इथं मारायचे तो, इथं ठेवायचे. इकडं आणा. चला मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या या बौद्धकालीन लेण्यांना आपण आता भेट देणार आहोत. या कार्ला लेणीच्या चैत्यगृहामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. बौद्धकालीन लेणी आहेत ही सर्व. कार्ला लेणी ही पुणे जिल्ह्यातील लोणावळा मळवली येथील प्राचीन बौद्धकालीन लेणी आहेत. आपण समोर जे पाहतात ते आहे मुख्य प्रार्थनागृह. सुंदर वास्तुकला आणि शिल्पकला यासाठी प्रसिद्ध असलेलं हे चैत्यगृह भारतातील सर्वात मोठं आणि भव्य असं मानलं जातं. ही पुरातन लेणी सातवाहन काळातील मानली जातात. मजबूत लाकडी बांधकाम, नक्षीदार दगडी स्तंभ आणि कोरलेली शिल्प यासाठी ही लेणी प्रसिद्ध आहेत. सुंदर आणि भव्य चैत्यगृहे असणाऱ्या या लेण्यांमध्ये एकूण 16 गुंफा कोरलेल्या आहेत, ज्या आपणास या प्रार्थनागृहाच्या आजूबाजूच्या परिसरात फिरताना पाहायला मिळतात. हे एक प्राचीन महायान लेण्यांचे संकुल असून इसवी सन 1ल्या शतकातील शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. येथे दगडांवर केलेलं नक्षीकाम, रेखीव मूर्ती आणि आकर्षक शिल्पकला पाहताना आपलं भान हरपून जातं. सुंदर कलाकुसर असणारं चैत्यगृहाचं प्रवेशद्वार आणि दोन्ही बाजूस असणारी भव्य अशी आकर्षक हत्तींची शिल्प पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. कार्ला येथील या आई माऊलीचं दर्शन घेऊन, येथील प्राचीन लेणी पाहून आणि हा संपूर्ण परिसर फिरून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहोत. पुणे जिल्ह्यातील
लोणावळ्याजवळ असलेल्या या शक्तिपीठाला आपण नक्की भेट द्या. तसेच येथील या प्राचीन लेण्यांचा सुद्धा अनुभव घ्या. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रहो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आई एकविरा माऊलीचा उदो उदो.